नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. शहरातील रखडलेला गोपालनगर अंडरपास ब्रिज अखेर पूर्ण झाला आहे. आज दिनांक 15 डिसेंबर रोजी या महत्त्वाच्या ब्रिजचे भव्य उद्घाटन पार पडले. आमदार रवी राणा यांनी या उद्घाटनाप्रसंगी सांगितले की हा प्रकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे पूर्ण केला. यासोबतच सर्व नगरसेवकांच्या अमूल्य मदतीने आणि पाठिंब्याने हे नागरिकांचे दीर्घकाळाचे स्वप्न साकार झाले आहे, असेही त्यांनी अभिमानाने नमूद केले. गोपालनगर आणि परिसरातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षापासून भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. रेल्वे क्रॉसिंगमुळे रोजच्या प्रवासात तासनतास वाया जायचे. पण आता हा अंडरपास ब्रिज सुरू झाल्याने वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल आणि नागरिकांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार रवी राणा यांनी यावर स्पष्ट शब्दात सांगितले की हा ब्रिज अमरावतीच्या विकासाची नवी पर्व ठरेल. अमरावतीच्या या नव्या विकास कामासाठी सर्व संबंधितांचे मनापासून अभिनंदन. गोपालनगर अंडरपास, अकोली अंडरपास, बंडेराचे फ्लायओव्हरचे कामं, अनेक कामं जवळपास खासदार असताना 2000 कोटीपेक्षा जास्त रेल्वेचे काम मंजूर करून आणले. त्यापैकी 10 ते 15 अंडरपास मंजूर करून आणले. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आम्ही सगळे या उद्घाटनामध्ये गोपालनगर अंडरपास मध्ये या ठिकाणी उभं राहून त्या उद्घाटनाच्या पूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला. वारंवार एक आमदार म्हणून याचा पाठपुरावा केला. या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ धांडे या ठिकाणी उपस्थित होते. भाजपचे नेते सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होते. व्यवसाय पार्टीच्या नगरसेविका स्मृतीताई ढोकेताई उपस्थित होत्या. त्यावेळी वंदनाताई हरणे भाजपच्या नगरसेविका उपस्थित होत्या. डॉक्टर तायडे साहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे आमचे भाजपचे मंगेशभाऊ खोंडे उपस्थित होते. खोंडे, त्यानंतर ठाकरेजी आहे, फळकरजी आहे, अनेक या ठिकाणी शर्मा साहेब आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप आणि व्यवसाय पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं. त्याबद्दल गडकरी साहेबांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. मला असं वाटते की ज्या पद्धतीनं राजकमल चौकासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसाआधी झालेल्या मीटिंगमध्ये 17 कोटी रुपयाचे अमाऊंट दिलं, त्या अमाऊंट दिल्याबद्दल राजकमल चौकाचा ब्रिजचाही प्रश्न सुटलेला आहे. लवकरच त्याचं काम सुद्धा सुरू होणार आहे. म्हणून आज सरकारचं कामामध्ये, विकास कामामध्ये प्राधान्य आणि त्या प्रत्येक कामाला आमदार म्हणून मी पाठपुरावा करतो. तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अमरावतीकडे खूप लक्ष आहे. प्रचंड ताकदीनं अमरावती जिल्ह्याचा विकास होत आहे. प्रचंड ताकदीनं अमरावती शहराचा विकास होत आहे. अमरावती महानगरपालिका व भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत युवासेना पार्टी सुद्धा आहे, एकनाथ शिंदेची सेना सुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी आम्ही सगळे म्हणून बनवणार आहे. त्या ठिकाणी 500 कोटी रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महानगरपालिकेच्या विकासासाठी देणार. मी अनिल शिवाजीराव निर्मळ, राहणार मालूनगर गणपती मंदिर. आज सुंदर प्रकारे या रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे. रेल्वे ब्रिज अंडरपासचं, त्याबद्दल आम्ही इथले नगरवासी खूप खुश आहोत. याआधी आम्हाला खूप अडचण होत होती आणि हा रोड झाल्याने आम्ही एकदम आम्हाला सोयीस्कर झालेला आहे. आज मी उद्घाटन झाल्यावर पहिली गाडी आज पार करत आहे. धन्यवाद. आणि अशाच बातम्या लवकर घेऊन येऊ, लवकरच भेटू. तोपर्यंत बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.